पद्मशाली चौक येथील श्री विठ्ठल गणेश मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण मित्र परिवाराच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं। आषाढी एकादशीचा पावन सोहळा शनिवारी सोलापूर शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील विविध श्री विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यानिमित्त पद्मशाली चौक येथून श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले। यावेळी भाविकांना साबुदाणा खिचडी, केळी आणि खजूर याचे वाटप करण्यात आले। दर्शनासाठी आलेल्या वारकरी व भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भाविकांची सेवा करण्याचा हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या प्रसंगी जितेंद्र चव्हाण, काजल चव्हाण, भूमिका साळुंखे, वैशाली अलकुंटे, कविता भोसले, लखन बंदपट्टे, अंबादास गडगी, अतुल अलकुंटे, यश भोसले, दर्शन सराफ, अनिकेत पवार, देवराज भोसले, आर्यन अलकुंटे, विकास विटकर, शिवा शिवसिंगवाले, नागेश निंबाळकर, सोहेल पेरमपल्ली, बालचंद्र हजारे आणि दयानंद अडसुळे यांच्यासह मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाविकांची सेवा हीच खरी विठ्ठल भक्ती मानत दरवर्षी अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी जितेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। आज आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल व रुक्मिणी भक्तांना आज महाप्रसादाचं वाटप केलेले आहे। साबुदाणा, केळी, खजूर, पाण्याची बॉटल, चहा, सर्व आषाढी निमित्त सर्व जितेंद्र चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सर्व बहुसंख्य कार्यकर्ते व विठ्ठल भक्तांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा